विचारणा म्हणजे आत्मा काय, ब्रह्म काय, जग कसं झालं, कशापासून केलं, कशापासून केलं, हे नैयायिक म्हणतात पंचमहाभूताचं झालं जग सारं. असं आहे. जगाचे कारण नैयायिक परमाणू सांगतंय. पृथ्वीच्या परमाणूपासून पृथ्वी द्रव्य 9 द्रव्य आहेत ना नैयायिकानं. तत्र द्रव्याने नवैव 9 द्रव्य. आता तुम्ही शास्त्रीच्याच गावातले आहे तर तुम्हाला द्रव्य म्हणजे पैसा नोटा नव्हा, म्हणजे पंचमहाभूत काल दिशा आत्मा आणि मन हे 9 द्रव्य मानले न्यायशास्त्रकर्त्यांनी गौतम ऋषीनं 9 द्रव्य. आता त्याच्यात द्रव्याची व्याख्या केली गुणाशयत्वम वा क्रियाशयत्वम द्रव्यत्वम. पण असं सांगितलं तर ह्या बाया दगड मारतीन. ह्या कशाला आणला हा माणूस, आम्हाला काहीच कळलं नाही. जाऊ द्या. हे द्रव्याचे गुणा चतुर्विंशती गुणा हा कर्म 5 प्रकारचं असो न्यायशास्त्र. न्यायशास्त्राचा मोक्षही वेगळा. 21 दुःखाचा ध्वंस म्हणजे मोक्ष. सांख्याचा विचार वेगळा. प्रकृती पुरुष, प्रकृती करती, पुरुष भोगता. तुमची माझी जी प्रकृती, प्रकृती म्हणजे काय, स्वभाव. स्वभाव दुरतिक्रम. सापाचा स्वभाव वेटोळी घेणं, कुत्र्याचं शपुटाचं स्वभाव आहे का नाही. म्हणून तुम्ही एखाद्या क्रोधी माणसाला उपदेश करा, काही उपयोग होत नाही. स्वभाव आहे त्याचा तो. क्रोधी अविश्वासी यासी बोध कैसा व्यर्थ तुईवाचा तिनवून व्यर्थ आपली क्रोधी अविश्वासी यासी बोध कैसा पाणी पेत होतं म्हणून लांबू दिलं ते. म्हणजे आपल्याला लवकर मुक्कामावर पोचायचं आहे. खरं हे मुक्काम नाही आपलं मुख्य. खरा मुक्काम कोणता आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे तो शेवट चांगला. तुकोबारा म्हणतात माझा झाला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहो गोड झाला, माझा बहो गोड झाला. निज वस्तू म्हणजे ब्रह्म. सर्वांचं माहेर तेच आहे. ब्रह्म स्वरूपात विलीन व्हावं हे विचारणा दुसरी पायरी आहे. हाय का नाही. आपण कोठून आलो हे नैयायिकाचं सांख्याचं सांगितलं. प्रकृती पुरुषाचा विवेक म्हणजे भेदज्ञान, मुक्ती होते हे सांख्य झाले. आणि पूर्वमीमांसिक म्हणतात यज्ञ करावं शतम हवई विषाण. हा म्हणजे आम्ही स्वर्गात जाऊ. अभो अमृतम पिबाम अमृतम अभोम. पूर्वमीमांसक स्वर्ग ती बहुतेक
स्वर्गलोक फाकीला स्वर्ग हा पूर्वमीमांसाचा यज्ञागादी कर्म यज्ञ हजारो आहेत इष्ट्या हजारो आहेत मुख्य यज्ञ आहेत म्हणजे 9 उपयज्ञ आहेत 7 आणि इष्ट्या एका यज्ञातल्या हजारो आहेत त्याचे ते पूर्वमीमांसेने विचार केला हे पूर्वमीमांसा आता राहिले हे वैशेषिक विशेष पदार्थाचा 16 त्यांनी विशेष ते वैशेषिक शास्त्रकार कणाद आणि हे रामदेव बाबाचे योगशास्त्र पतंजली तंगड्यात आणायचे ते योगशास्त्र त्यातही हठयोग आहे राजयोग आहे असे ते 6 वेदांत आहे म्हणून आपल्याला मुक्तीकरता आपण काय केलं पाहिजे वेदांतात म्हणजे एकमेवा द्वितीयं ब्रह्म निह नानास्ति किंचन आपल्या स्वरूपाच्या माहेराला मुक्ताबाई म्हणते उबगली संसारामध्ये कोणी माहेराची न्यावो उबगली संसारामध्ये माहेराची न्यावो उबगली संसारामध्ये कोणी माहेराची न्यावो उबगली एवढा चुकवाचा तर तुमच्या पाया पडत हो एवढा चुकवाचा तर तुमच्या पाया पडत हो एवढा चुकवाचा तर तुमच्या पाया पडत हो एवढा चुकवाना तुमच्या पाया पडत हो उगली संसारामध्ये उबगली संसारामध्ये माहेराची नावो उबगली संसारामध्ये माहेराची नावो उबगली संसारामध्ये माहेराची नावो यात आहे अभंग संसार म्हणजे हे जगत हे 184 योनी भोगणं हा संसार आहे आता नको हा आता आपल्या स्वरूपाला माहेराला ब्रह्मस्वरूपाला ते मदालता ज्ञानोबारायणी केलेली आहे ते आपल्या पोराला म्हणते आलाची कोठोनी या जाची कवनारे वाटा कोठून आलो आपण कोहम कथमिदम कथमिदम जातम जातम म्हणजे झालं जगत इदम म्हणजे हे जग कोई करताचे याला म्हणावं विचारणा यात राहतो आणि तिसरी आहे मनसा ध्यान धारणा तनुमानसा सूक्ष्म वृत्ती तनु म्हणजे सूक्ष्म मन हे एकाग्र करणे तनुमानसा आणि चौथी सत्वापत्ती 5वी असंशक्ती पुरा बाळात राहतो पण सर्व आसक्त अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सगळं ते कमळ पाण्यात राहते कमळाचं पान वलहत नाही तसं संसारात राहून देखो न देखे प्रपंच हार देखो न प्रपंच हार देखो न प्रपंच देखो न प्रपंच अपनी यात्रा चैल्यानो है देखे प्रपंच पाहून पाहत नाही खाऊन खात नाही ऐकून ऐकत नाही पश्चन 5व्या अध्यायात झालं शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नाश्नन् गच्छन् स्वपन् स्वतन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् निमिषन् निमिषन्नपि नैव किञ्चित् करोमीति
मी काहीच करत नाही. हे असंशक्ती पदार्थाभावीने. कोठे आहो हे माहीत नाही, असो ऐसा कोठे आठवत 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 नाही. म्हणजे त्याला काल देश काल वस्तू आत्मा निर्वाळीला विश्वाकार. काय ते कडवं भेद मावळ देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार असं आहे. असं पदार्थाभावीने म्हणजे हे काय कोणता पदार्थ आहे त्याचही त्याला काही नाही. महाराज महाराज ओळखलं का मला? आता काय ध्यानात नाही राहत. म्हातारा माणसंही विसरतात आणि जीवनमुक्तही विसरते. हां त्यालाही काही ध्यान नाही राहत. तुर्यगा स्वरूपात राहतो. पहिल्या कशा करता सांगतो. बाबा 51 वर्षाच्या वयात गेले. पहिल्या 3 अवस्थेत बारला तर त्याच्या आता कोणकोणच्या भूमिकेत जाते हे काही सांगता येणार नाही. पहिल्या भूमिकेत गेला योग भ्रष्ट होतो. शुभेच्छा देव करावं धर्म करावं वारी करावं पोथी वाचावं ज्ञानेश्वरी असं वाटतंय त्यातच तो निवर्तला योग भ्रष्ट होतो. दुसरी विचारणा विचारणेत वारला. आत्मा काय ब्रह्म काय विचारसागर वाद प्रकार शास्त्र त्यात जर मेला ब्रह्म साक्षात्कार झाला नाही तो योग भ्रष्ट होतो. तिसरी आहे तनुमानसा ध्यान धारणा. त्यात जर मेला तर योग भ्रष्ट. या 3 भूमिकेत. चौथ्या भूमिकेत मेला तर तो विदेहमुक्त होतो. जीवनमुक्ती नाही मिळत. कारण मरताक्षणी ब्रह्मज्ञान होते आणि तो ब्रह्मसायुज्याला प्राप्त होतो. आणि त्यामुळे जिवंत असताना त्याला मुक्तीचा अनुभव नसल्यामुळे जीवनमुक्ती नाही. आणि पुढे असंशक्तीवाल्याला जीवनमुक्ती आहे. पदार्थ भाविनीमध्ये जीवनमुक्ती आहे आणि तुर्यगावस्थेतही जीवनमुक्ती आहे. त्यात आता 7व्या पत्तीमध्ये ब्रह्मज्ञान जरी झालं तरी तो म्हणजे गुरुत्व येऊन शिष्याला उपदेश करणं त्याला शक्यच नसते. साक्षात्कार झाल्यावर मरतो आणि मग शिष्याला कधी ब्रह्मज्ञान सांगल शास्त्र असंशक्ती. म्हणजे ही 5व्या भूमिकेत गुरुपणा. तो शिष्याला उपदेश करतो शास्त्र वगैरे म्हणजे शिकवतो. ब्रह्म काय जग काय माया काय असार विचार शिष्याला शिकवतो. तो असंशक्तीमध्ये पदार्थाभाविनीत सुद्धा गुरुपणाला तो म्हणजे योग्य असतो. पण ज्यावेळेला तो शुद्धीवर येईल तर देहावर येईल तर पदार्थाभाविनीमध्ये त्याच्यातही 2-3 प्रकार आहे. उत्थान होत आहे त्याचं. कधी स्वतः उत्थान होत आहे कधी परतः उत्थान होत आहे. स्वतः देहावर येणं याला स्वतः उत्थान म्हणावं. परतः महाराज मग शिष्य येतात. हां कोण आहे? नारायण. हां महाराज जेवण करा. महाराज बरं महाराज आम्ही आलो. हो गाडी आणली. बरं अमुक काय तुमच्या भेटीला आलो. बरं बरं या या.
कोण कोण आलं? आमची पत्नी आहे, पोरं आहे. हा म्हणजे हा स्वरूपात होता, पण दुसऱ्यानं त्याला देहदशेवर आणलं. हे परता उत्थान आहे. मग असं परता उत्थान होईल त्यावेळेला तो ब्रह्मज्ञान सांगेल. शिष्याला मुक्त करू शकते उत्थान अवस्थेमध्ये. आणि काहीच स्वतःच उत्थान होतंय आणि स्वतःच अवस्थेत राहतो. त्यालाच म्हणजे ब्राह्मी स्थिती. दुसरे अध्यायात एषा ब्राह्मी स्थिती पार्थो नैनान प्राप्य अर्जुनाने स्थितप्रज्ञेचे का भाषा समाधिस्थ केशव. हे म्हणजे शीतप्रज्ञ अवस्था. शीतप्रज्ञ अवस्थेतही तो शिष्याला उपदेश करू शकतो. यात पदार्थाभावीने तीन प्रकार केले शास्त्रकाराने. आणि तुर्येत मग त्याला तो स्वतः उत्थान तर होतच नाही. अंतुर्येत मग तो परताई उत्थान लवकर होत नाही. म्हणून तुर्या शेवटची आहे.